गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून ही रेसिपी तुम्ही बघितल्या लगेचच बनवायला घ्याल. इतकी परफेक्ट आणि खुसखुशीत बनते. काय करायचं ते सांगतेच, पण त्या अगोदर लगेचच घरगुती भोजनला फॉलो करा. सर्वप्रथम इथे आपल्याला कढईमध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आणि हा गूळ व्यवस्थित असा आपल्याला विरघळून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचं. एका ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं, थोडंसं मीठ घालायचं, 2 चमचे बेसन पीठ घालायचं, अर्धी वाटी बारीक रवा घालायचा, 1 चमचा बडीशेप पावडर आणि वेलची पूड घालायची. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. 2 चमचे कडकडीत तेल गरम करून यामध्ये घालायचं, मिक्स करायचं. सर्व मोहन पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. आता यामध्ये थंड केलेलं गुळाचं पाणी आपल्याला गाळणीने गाळून घालायचं. गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं गुळाचं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. पहा, असं पीठ मळून झालं की यावरती झाकण ठेवायचं. 10 मिनिटाकरता पीठ भिजवून घ्यायचं. त्यानंतर हलक्या हाताने मळून याचे अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे. आता लगेचच आपल्याला याची जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे. थोडीशी खसखस यामध्ये घालायची, अलटी करून दोन्ही बाजूनी खसखस टाकून लाटून घ्यायचं. जाडसर अशी चपाती लाटून झाली की आता याला कट करून घ्यायचं. पहा, अशा पद्धतीने कापण्या बनवून घ्यायच्या आहेत. कापणी पहा इतकी अशी जाडसर ठेवायची आहे. आता लगेच आपण ह्या कापण्या तळायला घेऊया. तेल गरम झालं की यामध्ये कापण्या सोडायच्या. मध्यम गॅसवरती छान खुसखुशीत होईपर्यंत, छान असा सोनेरी रंग येईपर्यंत या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. पहा, असा छान सोनेरी रंग आला की लगेच आपल्याला या कापण्या तेलामधून काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही कापण्या बनवाल ना, 100% खुसखुशीत बनतील, अगदी परफेक्ट बनतील, अजिबात चिवट वातड होणार नाहीत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने कापण्या नक्की ट्राय करा. पहा, कापणी अजिबात जरासुद्धा तेलकट झालेली नाही, अगदी मस्त व्यवस्थित खुसखुशीत झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि घरगुती भोजनला फॉलो करा.